सिद्धारूढ स्वामी प्रकरण 11। नंतर एक शास्त्री ही गोष्ट ऐकून तेथे येऊन सिद्धारूढाला विचारू लागले की मुमुक्षुला येते तो धर्म किंवा गुण। आरूढ स्वामी म्हणाले दोन्ही नव्हत, कारण धर्म असेल तर उष्णता अग्नीमध्ये नेहमी असते, त्याप्रमाणे नेहमी मुमुक्षुत्व राहिले पाहिजे। गुण असेल तर अभ्यास वृत्ती होणार नाही, याकरिता अभ्यासजनित भाव म्हणावा। हा भाव कोठपर्यंत असतो म्हणाल तर गुरुप्राप्तीपासून महावाक्य श्रवणापर्यंत असतो। मग मुमुक्षुदशेची वृत्तीच अहम ब्रह्मास्मी असा ज्ञानाकार परिणाम होऊन अप्रोक्ष मानून देहभाव नाहीसा होऊन ब्रह्मात्मैक्य भावना स्थायिक झाल्यावर त्याच अखंड चैतन्यात हा समुद्रात पडलेल्या पाण्याचे बिंदूप्रमाणे समरस होतो। हे बोलणे ऐकून त्याला आनंद झाला। ही झालेली हकीकत पिच्चंड नावाच्या वेदात त्याला समजली। तेव्हा तो या महात्म्याजवळ येऊन साष्टांग नमस्कार करून विचारू लागला की हे भौतिक चराचर व पृथ्वी आश्रयावर आहे, तर पृथ्वीला आश्रय कोणता? तेव्हा गुरु म्हणाले मोठ्या जलाशयात पृथ्वी आहे, कारण तद आप्य पृथिवीर्पांशर असे श्रुतीत सांगितले आहे। त्याप्रमाणे पाण्याच्या आश्रयावर पृथ्वी, तर मग पाणी कशाच्या आश्रयावर असावे? ते अग्नीच्या आश्रयावर आहे, कारण अग्नेरापः अशा श्रुतीमुळे अग्नीच्या आश्रयाने जल आहे, तर अग्नीही कोणावर तरी अवलंबून असला पाहिजे। तो वायूवर अवलंबून आहे, कारण वायोरग्नी ह्या प्रमाणाने वायूच्या घर्षणापासून अग्नीची उत्पत्ती होते। तर वायूला काय आधार? आकाश, कारण आकाशात वायू ह्या श्रुत्युक्तीप्रमाणे आकाशाचा श्वास वायू झाला। कारण आकाशात वायूचे चलन नाही, म्हणून आकाश कोणत्याही अधिष्ठानावर आहे असे म्हटले तर अक्षररूप परमात्म्याचे अधिष्ठानी कल्पित आहे। का म्हणाल तर तस्माद्वा एतस्मादात्मन आकाशः संभूत ह्या श्रुतीप्रमाणाने परमात्म्याचे अप्रोक्ष ज्ञानाकरिता आकाश कल्पित आहे असे सिद्धाचे वाक्य श्रवण करून ते सप्रमाण आहे असे पाहून त्या वेदांत्यास फार आनंद झाला व त्याने महात्म्याला यथाशक्ती अन्नोदक देऊन संतुष्ट केले। नंतर पुनः एकाने विचारिले, मन सर्वदा चंचल होते, याला कारण वायू व रजोगुण होय। यात वायू चंचलतेला कसा कारण म्हणाल? तर आकाशाचा पाव भाग व वायूचा अर्धा भाग मिळून मन झाले आहे, म्हणून एक दळ सोडून एका दळाला वायू आहे। वायूने येणारे चंचलत्व आणि एका विषयात असणाऱ्या स्थानी असलेला निर्धाराचा विकल्प करविणे हा रजोगुण धर्माचे चांचल्य होत। त्यांपैकी तुमचे कोणते चांचले? पूर्वीच्या स्थानी असलेले दळ सोडून दुसऱ्या स्थानी जाणारे चांचल्य असले तर पतंजली योगशास्त्राच्या नियमाप्रमाणे मात्रादिक्रमाने प्राणायाम निर्दोष केला तर स्थानभ्रष्ट होणाऱ्या चांचल्याचा परिहार होईल। अथवा द्वितीय अनिर्धाररूप विकल्पाची बाधा झाली तर आत्मानात्म दृग्दृश्य विवेक केला तर तोही परिहार होईल। असा विवेक तुला कसा फलित होईल म्हणशील तर सत्कथन, सच्चिंतन, सत्समागम ह्यांच्या योगाने होईल। तर मग सत्संग कोठे शोधावा? ह्यावेळी सुदैवाने प्राप्त झालेल्या ह्या महात्म्याच्या संगाने आताच विवेक करावा असे म्हणून। तर मग अवधूता, दृक म्हणजे काय? दृश्य म्हणजे काय? अवधूत म्हणाले कूटस्थाचे चित प्रतिबिंब युक्त असलेले अंतःकरण वृत्तीला इंद्रियाचे सहाय्याने शब्दादी अवलोकन त्याला दृश्य म्हणतात व त्याला पाहणारे इंद्रियाला अंधणाचे वगैरे दोष असले तरी त्याचे दोष जाणणारी वृत्ती दृक म्हणावी।